तुम्ही पहिल्या दिवसापासून ते सांगता. नाही, परंतु ज्या प्रकारे 19 वर्षामध्ये झालं नाही ते मराठीच्या मुद्द्यावर झालेलं आहे. येत्या काळामध्ये राजकीय दृष्ट्या देखील एकत्र येतील असं वाटतं. मग आज काय होतं? आज काय होतं? दोन राजकीय नेते एकत्र येतात तेव्हा ते राजकीय कारणासाठीच एकत्र येतात आणि त्यांनी दोघांनी मिळून सांगितलेलं आहे ना, ही महाराष्ट्रद्रोही सत्ता आम्ही उठवून लावू. हे उद्धव ठाकरे बोललेले आहेत. आता राज ठाकरे बोलले, तुम्ही विधानसभेत असाल, रस्त्यावर तर आम्ही आहोत. हे राजकीय स्टेटमेंट आहे. अनेकांच्या डोळ्यामध्ये पाणी दिसतं. मनसैनिक असू देत किंवा शिवसैनिक असू देत, दोन्ही भाऊ एकत्र यावं असे प्रत्येक एक मराठी माणसाची देखील इच्छा स्वप्न होतं. आणि उद्धव साहेब असं म्हणाले की आज निर्णय आहे, पिक्चरात बाकी काय बघायचं आहे. मुंबई मिळवण्यासाठी भाजपकडून वेगवेगळे प्रयत्न केले जातात का? विशेषतः भाजप मुंबई नाही मिळवू शकणार. भाजप अडाणी, लोढा हे किती एकत्र आले, शहा, तरी त्यांना मुंबई गिळता येणार नाही. आणि आजचं चित्र ज्याने पाहिलं आहे, ठाकरे पॉवर, त्याच्यामुळे त्यांनी हा नाद सोडावा. काँग्रेसचे नेते आले नाहीत, पण त्यांचा आमचा संपर्क होत. त्यांची दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक झाली. देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की भाषेच्या विरोधामध्ये ही गुंडागर्दी सुरू आहे किंवा गुंडगिरी सुरू आहे, ते आम्ही खपवून घेणार नाही. म्हणजे याचा अर्थ की ते त्यांना ही गुंडागिरी खपवून घ्यावी लागेल. आम्ही मराठीसाठी गुंडागिरी केली 50 वर्षे, म्हणून ते मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे. आदित्य ठाकरेंवरती जी टीका होत होती की इंग्लिश शाळेमध्ये शिकले किंवा तुमची मुलं इंग्लिश शाळेमध्ये शिकतात, आज राज ठाकरेंनी यादीच वाचून दाखवली. चांगलं आहे. बाळासाहेबांना जे जमलं नाही ते